साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। शहरातील दुकाने उघडण्याचा निर्णय त्वरित घ्यावा अशा मागणीचे निवेदन भाजप पक्षाच्या वतीने सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी पालिका आयुक्तांना दिले। मागील 1.5 महिन्यांपासून शहरातील दुकाने बंद आहेत, त्यामुळे व्यापारी कामगारांची मोठी अडचण होत आहे। शहरातील सर्वसामान्य व्यापारी कामगार आणि हातावर पोट असणाऱ्या मजुरांना जगणे मुश्किल झाले आहे। त्यामुळे शासनाने आपल्या निर्बंधांमध्ये थोडीशी शिथिलता देत शहरातील व्यापार उद्योग सुरू करण्याकरिता परवानगी द्यावी अशा मागणीचे पत्र बुधवारी भाजपाचे सभागृह नेते शिवानंद पाटील, नगरसेवक नारायण बनसोडे, नागेश भोगडे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी आदींनी आपल्या मागणीचे निवेदन पालिका आयुक्तांना दिले। चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने कालच्यापासून आम्ही सातत्याने राज्य शासनाच्या अट शिथिलता बाबतीमध्ये चर्चा करत असताना आम्ही काल उपायुक्त लंगरेकरां साहेबांना चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आम्ही त्यांना चर्चा करत असताना ज्या पद्धतीने राज्य शासनाने जे अधिनियम दिलेत त्या शिथिलतामध्ये आपल्या सोलापूर देखील समाविष्ट व्हावा आणि व्यापाऱ्यांना गेल्या 2 महिन्यापासून जे मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी असेल, विडी कामगार असेल, रेडीमेड यंत्रमाग कामगार असेल, त्या सर्वांची जे मोठी उपासमार आहे ती सुरळीत पुन्हा एकदा सोलापूरचं चक्र पुन्हा यावं म्हणून आपण काल देखील चर्चा केली। आज देखील आम्ही वेळ घेऊन आज ऐकताना आम्ही चेंबर ऑफ कॉमर्सच्या व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। त्यांच्याशी चर्चा करत असताना सन्मान्य महापौरताई आम्ही गेल्या 2 दिवसापासून आउट ऑफ स्टेशन आहे, पण विशेष बाब म्हणलं तर सन्मान्य महापौरताईंनी आम्ही चर्चा चालू असताना त्यांना अजित पवारांनी त्यांनी बोललेलं आहे म्हणून त्यांनी आश्वस्त केलेत। आता सन्मान्य आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वस्त केले की आम्हाला देखील वरनं काय रिस्ट्रिक्शन आहेत त्या अधिनियमावर राहून एक सकारात्मक चर्चा करत असताना संध्यापर्यंत एक सकारात्मक निर्णय होईल याची वाट पाहून सर्व व्यापाऱ्यांना आणि सोलापूरांना एक चांगली दिलासा बातमी राहिली हे अपेक्षा व्यक्त करतो। अजितदादा पवार व आदरणीय कमिशनर साहेबांशी बी बोललेत त्यांनी आणि सोलापूरमधील महानगरपालिकेचे जे अडचणी आहेत ते आयुक्तांना सांगितले। आता शिवानंद पाटील सोलापूरचे सभागृह नेते व सर्व नगरसेवक नागेश भोगडे वगैरे आम्ही त्यांना विनंती केली की व्यापाऱ्यांची बाजू मांडायची। सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख यांना सकाळी आम्ही भेटलो, त्यांनी पक्षनेत्याला फोन करून सांगून व्यापाऱ्यांची भेट घालायला सांगितले। रीतसर मार्गाने आम्ही काम करून सरकारकडं विनंती करतो की लवकरात लवकर GR काढावा। सोलापूरातील व्यापारी अडचणीत आहे, सध्या डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट आहे, कोणाला त्रास होऊ नये त्याप्रमाणे करतो। परवा आपण स्वतःहून धरण्यासाठी पोलिसाकडे रीतसर परवानगी मागितली, पोलिसांनी परवानगी नाकारल्यावर काल आपण जाऊन माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं। काल कमिशनर साहेब भेटल्याने आज कमिशनर साहेबांनी निवेदन देऊन विनंती केली। त्यांनी म्हणले की जसं शासनाचा आदेश आला तसं मी आदेश पारित करायचं सकारात्मक सांगितलं, तर लवकरात लवकर GR येईल असं आम्हाला खात्री आहे। व्यापाऱ्यांची माझ्या तुमच्या माध्यमातून एकच विनंती की आपण थोडं संयम धरून आज आपण व्यापार उघडण्यासाठी प्रयत्न करतो आहे। महाराष्ट्रातील सर्व संघटना आपण एकत्र काम करतो आहे। सोलापूरचं नाव हे चांगलं ठेवायचं। सोलापूरचे व्यापारी संयमी आहे आणि वेळ पडेल तेव्हा आपण LBTला रस्त्यावर बी उतरलो आहे। LBTच्या वेळेस एवढं मोठं आंदोलन केलेलं आपण लोक आहे, त्यावेळेस आपण सगळं काम करून LBT आठवलं आहे आणि आमच्यावर विश्वास ठेवा। आपली जी संघटना सगळे काम करत आहेत, सर्व व्यापारी आपण एकत्रित आहोत आणि आपण व्यापारी सर्व संघटना मिळून हे जे कोरोनाच्या संकटला भांडत आपली दुकानं सुरू करण्यासाठी विनंती करतो आहे। माननीय आयुक्त साहेबांनी सकारात्मक सांगितलं की मी लवकरात लवकर मेल बी पाठवले। आता आमच्यासमोर त्यांनी सेक्रेटरी साहेबांना फोन लावला, पण तिथं कॅबिनेट असल्यामुळे त्यांचा फोन उचलला गेला नाही। महापौर मॅडमने बी फोन करून सांगितलं आता आणि पक्षनेते शिवानंद पाटील व सर्व नगरसेवक आमच्याबद्दल आमच्यासोबत आले, आमची तक्रार महापालिकेच्या आयुक्तांना समक्ष सांगितली। त्याबद्दल मी सोलापूर चेंबर इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या वतीने त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो। तसेच राष्ट्रवादीचे भारत जाधव साहेब आणि संतोष पवार साहेब आत्ताच त्यांनी पण फोन केले की आमचं पण पाठपुरावा चालू आहे। हे सगळे लोक जे पाठपुरावा करत असताना आणि प्रकाश वाले साहेब त्यांनीसुद्धा आत्ता सांगितलं की हे सर्वच पक्ष आपल्यासोबत आहेत, सर्वजण आपल्यासोबत आहेत। शिवसेनेचे बर्डे साहेब पण आहेत, सगळेजण आपल्यासोबत आहेत। सगळ्यांनी विश्वास दाखवा, जे बी लोक प्रयत्न करतात ते करत राहावा, त्याच्याबद्दल आमचं काय दुमत नाही। पण व्यापाऱ्यांनी संयम राहून व्यवस्थिशीर आपण कायदा हातात न घेता कायद्याचं पालन करत आपण आपलं काम करून घ्यायचं एवढंच आपल्याला माहीत आहे।